सलग दुसऱ्यांदा सौर प्रकल्पावर चोरट्यांचा डल्ला. सावखेड्यानंतर कुकावलमध्ये 3 लाखांचा ऐवज लंपास. सोलर चोरट्यांची टोळी सक्रिय. पोलिसांसमोर मोठे आव्हान. शहादा तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्प चोरट्याचे सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याचे सलग दुसऱ्या चोरीच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. सावखेडा येथील रिजन्सी पॉवर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या सौर प्रकल्पातून 7,40,000 रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुकावल येथील त्याच कंपनीच्या सौर प्रकल्पावरही चोरट्यांनी डल्ला मारत 3,20,000 रुपयांचे साहित्य लंपास केले. या सलग 2 घटनांमुळे सौर प्रकल्पांना लक्ष्य करणारी संघटित टोळी सक्रिय असल्याचा संशय अधिक गडद झालाय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 अंतर्गत उभारण्यात आलेल्या कुकावड येथील सौर प्रकल्पात 7 जुलैच्या रात्री ते 8 जुलैच्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून 8,000 मीटर डीसी केबल, 70 स्ट्रिंग हार्नेस कनेक्टर आणि 850 MC4 कनेक्टर असा एकूण 3,20,000 रुपयाचा ऐवज चोरून नेला. यापूर्वी शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावखेडा येथील याच कंपनीच्या सौर प्रकल्पातून 7,40,000 रुपयाचे मौल्यवान साहित्य चोरीला गेले होते. दोन्ही घटनांमध्ये लक्ष्य एकच कंपनी, चोरीची पद्धत सारखीच आणि साहित्यही एकाच प्रकारचे असल्याने सराईत व संघटित टोळी नियोजनबद्ध पद्धतीने सौर प्रकल्पांना लक्ष्य करत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या सलग चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रकल्पांमध्ये वारंवार होत असलेल्या चोरीमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कुकावल प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांसमोर टोळीचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान. अवघ्या काही दिवसाच्या अंतरात एकाच कंपनीच्या 2 सौर ऊर्जा प्रकल्पांवर धाडसी चोरी झाल्याने पोलिसांसमोर आरोपींचा लवकरात लवकर पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाचा तातडीने उलगडा झाला नाही तर जिल्ह्यातील इतर सौर ऊर्जा प्रकल्पही चोरट्यांच्या निशाण्यावर येण्याची भीती व्यक्त होत असून या सलग चोऱ्यांमुळे पोलिसांनी या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.